इयत्ता 10वी भूगोल प्रकरण 2 स्थान व विस्तार प्रश्नोत्तरे प्रश्न 4 अ भाग 2 प्रश्न तुम्हास पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच चिन्हांची सूची द्या. 1. लक्षद्वीप बेटे 2. इंदिरा पॉइंट 3. भारतातील सर्वात लहान राज्य 4. भारताची राजधानी 5. बॅरन बेट. विद्यार्थी मित्रो, प्रश्नामध्ये आपल्याला पहिला घटक विचारलेला आहे तो म्हणजे लक्षद्वीप बेटे. प्रथम आपण ही जी लक्षद्वीप बेटे आहेत ही लक्षद्वीप बेटे आपण भारताच्या नकाशामध्ये पाहूया. भारताच्या पश्चिमेला असणारा हा जो सागर आहे किंवा समुद्र आहे हा आहे अरबी समुद्र आणि ह्या अरबी समुद्रामध्ये ही जी बेटं आहेत ही लक्षद्वीप बेटं आहेत. आता आपण ही लक्षद्वीप बेटे भारताच्या आराखड्यामध्ये दाखवू. विद्यार्थी मित्रो, पहिला घटक आपण भरणार आहोत तो म्हणजे लक्षद्वीप बेटे. ही जी लक्षद्वीप बेटे आहेत ही बेटे आधी पाहिल्याप्रमाणे आपल्या भारताच्या पश्चिमेस असणारा जो अरबी समुद्र आहे ह्या अरबी समुद्रामध्ये ही जी बेटं आहेत ही बेटं ही लक्षद्वीप बेटं आहेत. आता आपण ही बेटं आराखड्यामध्ये दाखवू. या ठिकाणी ही जी बेटं आहेत ही बेटं आपण डार्क स्वरूपामध्ये दाखवलेली आहेत. त्याला आपण गर्द काळा कलर रंग दिलेला आहे आणि ही बेटं दाखवल्यानंतर आपण प्रश्नामधील जो क्रमांक आहे या घटकाचा तो घटकाचा क्रमांक आपण देऊया. 1 क्रमांकाला हा घटक विचारलेला असल्यामुळं आपण 1 क्रमांक देऊ. सूचीमध्ये 1 क्रमांक लिहू आणि ज्या चिन्हानं हा घटक दाखवलेला आहे म्हणजेच लक्षद्वीप बेटं दाखवलेली आहेत ती बेटं किंवा ती चिन्ह आपण सूचीमध्ये देऊ आणि नंतर घटकाचं नाव आपण सूचीमध्ये लिहू लक्षद्वीप बेटे. अशा पद्धतीनं आपला पहिला घटक भरून झालेला आहे तो म्हणजे लक्षद्वीप बेटे. प्रश्नामध्ये दुसरा घटक आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे इंदिरा पॉइंट. आपल्या पूर्वेला असणारा जो बंगालचा उपसागर आहे ह्या बंगालच्या उपसागरामध्ये ही जी बेटं आहेत ही अंदमान निकोबार बेटं आहेत आणि ह्या अंदमान निकोबार बेटावरील शेवटचं जे बेट आहे ते बेट आहे ग्रेट निकोबार बेट आणि ग्रेट निकोबार बेटावरील शेवटचं जे ठिकाण आहे हे ठिकाण जे आहे हे आहे इंदिरा पॉइंट. आपण दाखवूया हे इंदिरा पॉइंट हे ठिकाण आहे. आता आपण भारताच्या आराखड्यामध्ये इंदिरा पॉइंट दाखवूया. हे जे आहे हे ग्रेट निकोबार बेट आहे आणि ह्या ग्रेट निकोबार बेटावरील शेवटचं ठिकाण आपण पाहिलं किंवा स्थान पाहिलं ते इंदिरा पॉइंट. त्याला आपण इंदिरा पॉइंट नाव दिलेलं आहे. आता आपण हे इंदिरा पॉइंट जे ठिकाण आहे शेवटचं हे ठिकाण आपण या आराखड्यामध्ये डार्क करून दाखवूया. या ठिकाणी आपण हे ठिकाण डार्क केलेलं आहे. ज्या क्रमांकाला हे इंदिरा पॉइंट ठिकाण विचारलेलं आहे तो क्रमांक आपण देऊ 2 नंबर. सूचीमध्ये आपण 2 नंबर लिहू आणि ज्या चिन्हानं इंदिरा पॉइंट हे ठिकाण दाखवलेलं आहे ते चिन्ह आपण सूचीमध्ये देऊ आणि घटकाचं नाव सूचीमध्ये लिहू
इंदिरा पॉइंट. अशा पद्धतीने आपला दुसरा घटक हा भरून झालेला आहे. तिसरा घटक आपल्याला विचारायला आहे तो म्हणजे भारतातील सर्वात लहान राज्य. आपण जर भारतातील सर्वात लहान राज्याचा विचार केला तर आपल्याला गोवा हे राज्य भारतातील सर्वात लहान राज्य हे सांगता येईल. आता आपण हे जे गोवा राज्य आहे सर्वात लहान हे नकाशा आराखड्यामध्ये दाखवूया. आपण गोवा राज्य हे पाहिलेलं आहे की जे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. आता हे गोवा राज्य आपण चिन्हांकित करूया किंवा त्याला आपण चिन्ह देऊया. या ठिकाणी आपण ते गोवा राज्य पूर्णपणे डार्क केलेलं आहे. ज्या क्रमांकाला हे गोवा राज्य किंवा लहान राज्य विचारलेलं आहे तो क्रमांक आपण लिहू 3 क्रमांक. सूचीमध्ये येऊन 3 क्रमांक देऊ आणि ज्या चिन्हानं हे गोवा राज्य विचारलेलं आहे ते गोवा राज्य या ठिकाणी चिन्हांकित करू किंवा चिन्ह दाखवू. नंतर सूचीमध्ये त्या घटकाचं नाव लिहू भारतातील सर्वात लहान राज्य आणि त्याच्यासमोर गोवा हा शब्द किंवा त्या राज्याचं नाव लिहिणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने तिसरी बाब आपली भरून झालेली आहे. चौथी बाब आपल्याला विचारलेली आहे ती म्हणजे भारताची राजधानी. आपण नकाशामध्ये प्रथम भारताची राजधानी पाहू. या ठिकाणी उत्तरेकडील भागात पाहिलं तर या ठिकाणी दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि या केंद्रशासित प्रदेशामध्ये नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. आता ही भारताची राजधानी आपण भारताच्या नकाशा आराखड्यामध्ये दाखवू. चौथी बाब आपण भारताच्या नकाशा आराखड्यामध्ये भरणार आहोत ते म्हणजे भारताची राजधानी. या ठिकाणी असणारा हा जो दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे या केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्याला भारताची राजधानी नवी दिल्ली ही दाखवायची आहे. ते आपण चिन्हाने दाखवूया. या ठिकाणी आपण स्टार केलेला आहे आणि स्टार या चिन्हानं नवी दिल्ली ही दाखवलेली आहे. ज्या क्रमांकाला ही बाब विचारलेली आहे तो क्रमांक आपण देऊ 4 क्रमांक. नंतर सूचीमध्ये हा 4 क्रमांक लिहू आणि ज्या चिन्हानं भारताची राजधानी नवी दिल्ली दाखवलेली आहे ते चिन्ह सूचीमध्ये दाखवू आणि या घटकाचं नाव सूचीमध्ये लिहू भारताची राजधानी नवी दिल्ली. अशा पद्धतीने चौथा घटक आपला भरून झालेला आहे. पाचवा घटक आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे बॅरन बेट. बंगालच्या उपसागरातील आपण जे अंदमान निकोबार बेटं पाहिलेली आहेत या अंदमान निकोबार बेटातील जे मध्य अंदमान आहे या मध्य अंदमानच्या बरोबर पूर्वेस या ठिकाणी हे बॅरन बेट आहे की ज्या बॅरन बेटावर भारतातील एकमेव असा जागृत ज्वालामुखी आहे. आता आपण हे बॅरन बेट भारताच्या आराखड्यामध्ये दाखवू. पाचवी बाब आपल्याला भरायची आहे किंवा दाखवायची आहे ती म्हणजे बॅरन बेट. आधी सांगितल्याप्रमाणे किंवा पाहिल्याप्रमाणे या मध्य अंदमानच्या बरोबर समोर या ठिकाणी हे जे आहे हे बॅरन बेट आहे. ते आपण योग्य ते चिन्हानं या ठिकाणी बॅरन बेट दाखवूया. या ठिकाणी त्रिकोण या चिन्हानं आपण बॅरन बेट दाखवलेला आहे. आता ज्या क्रमांकाला हे बॅरन बेट विचारलेला आहे तो क्रमांक आपण लिहू क्रमांक 5. सूचीमध्ये 5 क्रमांक लिहून ज्या चिन्हानं बॅरन बेट दाखवलेलं आहे ते चिन्ह
आपण देऊ आणि नंतर हा जो घटक विचारलेला आहे किंवा बाब विचारलेली आहे त्या बाबीचं नाव, त्या घटकाचं नाव आपण सूचीमध्ये लिहू, बॅरन बेट. अशा पद्धतीने ह्या प्रश्नामधील 5ही घटक आपले भरून झालेले आहेत. अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा.